वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहे. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण छत्रपतींनी कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच न तोता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. या मातेचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. आता शिवजयंती आली जवळ, हळूहळू वातावरण सुरू झालं. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे. तुझी तू काय फक्त बाटल्या मोकळ्या करायला आला, आई बापाना आला, डीजे वाल्याला घाबराय आला. तुझा अवतार फक्त धिंगाणा करण्यासाठीच आहे का? तुम्ही छत्रपतींचे मावळेत. म्हणून तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा, चांगल्याच्या संगतीत राहा, निर्व्यसनी जीवन जगा, आई वडिलाची सेवा करा, तर तुम्ही खऱ्या अर्थाने छत्रपतींचे मावळे म्हणून शोभताल. आणि एक वाक्य सांगतो, एक राहायला शिका. ज्या कुटुंबात एकी असतं त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असतं त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकीने एवढा सप्ताह, तर सध्या महाराष्ट्रात चर्चा सप्ताह करा, तर दर्जे बोरगावने केला तसा करा. एकीची ताकद हो. आणि हे तर मानापानाची, पदाची, प्रतिष्ठेची अपेक्षा न करता सर्वजण आपण एकत्र येतोय म्हणून हे वैभव आहे. धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका. हीच माणसं पुढकान, तीच पुढकान, ह्यांचीच नावं घेतली त्यांचीच नावं राहिली. हे तुझे जे वाद आहे, तुझे वैयक्तिक वाद आहे. हे तर संकट धर्मावर आले, तुझी अगरबत्ती कुठं लावतो र? संकटाची लेवल कुठं चालू आहे, आपल्या अपेक्षाची काय लेवल चालू, ह्याचं जरा आत्मचिंतन करा. सगळ्यांनी एक व्हा. ज्या कुटुंबात की असते त्या कुटुंबाचा गावात सुद्धा दबदबा असतो. सुशिक्षित माणूस द्राक्ष गेला गेला, कसे द्राक्ष 50 रुपये किलो, किंमत कमी करा. म्हातारे म्हणले खालचे जे मोकळे आहेत 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, मग किंमत का बदल? हा द्राक्षांचा घड आहे, ह्यांचा एकात एक जीव गुतलाय. किती संकट आले तर एकमेकाला सोडित नाही एकटं म्हणून हे 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना, ह्यांनी भाऊबंदच हाणल्यात. जा फुकाट घेऊन, म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाट्यात किंमत आहे, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? रेडा बोलना भिंत चालले, हा ज्ञानोबाऱ्यांचा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबाऱ्यांचा मोठा चमत्कार कोणता असेल तर मेळविली मांदी वैष्णवांची. सगळे वैष्णव एकत्र, हा मोठा चमत्कार आहे. त्याच्यामुळे एक राहायला शिका. कुटुंबात सुद्धा एकी ठेवा. आणि माझा ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगणे, लग्न जमिताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनची पत्रिका जुळती का हे आधी बघा. हा, ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं वय, कसलं असू द्या समजूनच घेतं. त्याचं लय हलवत. ते आईकडे गेलं की आईसारखंच बोलतो, बायकोकडे गेले की बायकोसारखंच बोलतो. आईला म्हणतो तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतो तुझंच खरं आहे. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. मरण का? आईला बोलावतो बायकोला रागन, बायकोला बोलावतो आईला रागन. मित्राला फोन करावतो ती प्यायला पैसे मागत आहे. म्हणजे चौकडूनच हँग झाले, त्याला काहीच सुधारा नाही. त्या मुलांना 3 वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडे महत्वाचे. आईला देव माना, पत्नीचा सांभाळ करा, आणि आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम ठेवा. निर्मोह जीवन जगा. त्याचा पांडुरंगदास घरी राहतो, रात नाही काम करतो. कारण अनाथाचा बंधू. अनाथ आपण सगळे अनाथच आहेत ना. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. देव आणि संत सोडून दुसरं कोण आहे आपल्याला? स्वामी चिन्मयानंद बाबांचं जीवन सुद्धा आपल्या सर्वांना त्याचं चरित्र ज्ञात आहे. त्यांच्या फोटोकोड पाहिल्यानंतर लक्षात येतं. आजान भाऊ, पाय बघा, गुडघे बघा, कानाच्या लेवलला आजान भाऊ म्हणायचं माहिती. आणि हात सुद्धा असे गुडघ्यापेक्षा खाली. एक अवतारी महात्मे त्यांचं तमिळनाडूमध्ये त्यांचा अवतार प्रगट झाला. आणि 3 वेळा त्यांनी भारत भ्रमण केले, जम्मू ते कन्याकुमारी. स्वामी विवेकानंदाने जसं भारत भ्रमण केलं, लोकांचे दुःख जाणण्याचं काम केलं, तसं स्वामीजींच्या जीवनामध्ये 3 वेळा संपूर्ण भारत देशाची प्रदक्षिणा घडली. असा अवलिया महात्मा. त्यांच्या दरबारात ही सेवा चालली. प्रेमानं, श्रद्धेनं आणि भावानं जर सेवा केली, स्वामी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारा म्हणतात, या भावाची ताकद जगावर सत्ता चलन यात नवल नाही. या जगावर ज्या देवाची सत्ता, ते देव सुद्धा तुमच्या ताब्यात येईल अभंगाच्या शेवटच्या चरणात.
कामिन सांगता करी कामिन सांगता करी कामिन सांगता कामिन सांगता करी कामिन सांगता उठो नका 2 मिनिटं उठो नका कोणी खाली बसा अंतकरणात असेल तर देव सुद्धा आपल्या सत्तेनं राबवता येतो. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे.